सज्ज झालेले दोन संघ बघायला मिळतील. एका बाजूला जीवदानी बामणडोंगरी संघ आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये स्मायरा सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम. हे सेमीफायनलची लढत आपल्याला बघायला मिळेल. 3 षटकांची ही लढत मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय आमदार चषक 2026 हा जबरदस्त सोहळा. जयजित एंटरप्राइजेस जासई आयोजित हे भव्य दिव्य अशी रजनी स्पर्धा आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये कुठेतरी आता मात्र ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. सेमीफायनलची लढत दोन मातब्बर संघ आपले सामने पारगाव संघाने कुठेतरी आता मात्र चटके बचाते ही दूध पहले मदर डेयरी काउ मिल्क का यमी टेस्ट बनाए इसे बच्चों का फेवरेट होमोजेनाइज्ड न्यूट्रिशियस और इजी टू डाइजेस्ट. मदर डेयरी काउ मिल्क खेळत असताना जीवदानी बामणडोंगरी ही एक मातब्बर संघ आपल्याला या सामन्यामध्ये खेळतात. ये अगोड़ा जी की बेटी के साथ आपका क्या चक्कर चल रहा है? अगोड़ा जी की कोई बेटी नहीं है. मतलब अगोड़ा जी आदमी नहीं. फर्स्ट सेमीफायनल बघायला मिळते आपल्याला. दोन मातब्बर संघ आमने सामने. ह्या अंतिमच्या मात्र आता स्पर्धेच्या टप्प्याला सुरुवात होत असताना बघतोय. ह्या स्पर्धेतील एकमेव सेमीफायनल आपण आता मात्र अनुभवणार आहोत. चला मात्र आता सेमीफायनलला सुरुवात झाली. पहिलाच आता मात्र चेंडू डिलिव्हर होताना बघायला मिळेल. पंचांचा सामन्याला सुरुवात होण्याचा इशारा दिला गेलाय. 3, 2, 1 लेट्स प्ले फर्स्ट बॉल ऑफ दिस मेगा सेमीफायनल. फर्स्ट बॉल, फर्स्ट विकेट. पहिल्या चेंडूवरती मात्र आता सारख्या मातब्बर फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. कुठेतरी भूषणचं कौतुक असेल. पहिल्या चेंडूवरती फर्स्ट विकेट हॅज बीन टेकन. आता मात्र 1 डाऊनच्या रूपाने आलेला फलंदाज बघायला मिळतोय तकदीर पाटील. हा देखील एक नामांकित फलंदाज आहे. इन ॲट नंबर 3 ऑन बॉलिंग ट्रॅक आपण बघताय भूषणला. आणि हा चेंडू आता मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू कवच मध्ये खेळून काढलाय. प्रोटेक्शन आहे त्या साईडला. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फ्रेश लेग्स आहेत. तकदीर पाटील एका बाजूला बघतोय. नॉर्थ सेकंडला आर्यन नाईक. पहिल्या 2 धावसंख्या मात्र
मात्र सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. तकदीर पाटील कुठेतरी चांगला डिफेन्स करत असताना त्यांनी 7 धावा गणल्या गेल्यात आणि ज्या 7 धावा आपण धावपळकावरती घेतल्या त्या ISPL पर्वामध्ये Okay, so get this. I hopped from a Marriott to a 4 points to a courtyard using the same loyalty. नामांकन केलं होतं. तो जो फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. अंडर 19 कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झाला होता याचं. भूषण ऑन बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू आता मात्र लेग साइडला जस्ट फक्त आणि फक्त गतीचा वापर केला आणि शक्तीपेक्षा युक्ती किती महान असते याचं प्रदर्शन प्रदर्शित करत असताना फलंदाज बघायला मिळतोय आर्यन नाईक. करतोय आपण बघताय डबल 1 फॉर द लॉस ऑफ 1. 11 वरती एक फलंदाज बाद झाला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि हा चेंडू ऑफ साइडला वेकंट एरियामध्ये 2 क्षेत्ररक्षकाच्या मधलं गॅप भेदलंय आणि अजून एक चौकार बघायला मिळतोय. हा आलाय आमदार चषक 2026 चा दर्जेदार चौकार. मैं प्रेमी तू राजी मैं राजी फिर क्या डैडी क्या हम. फलंदाज ओळख आहे आणि तशाच प्रकारचा खेळ पापा या मम्मी के सामन्याच्या लिए माध्यमातून best. बघायला मिळतो. षटकामध्ये 15 धावा बॉलिंग ट्रॅकवर आपण तर आर्यनने फक्त 2 चेंडू फेस केलेत. लगातारचे 2 चौकार टोलवलेत आणि हा चेंडूचा स्ट्रिक केलाय लेग साइडला. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या 2 चेंडूंवरती बघायला मिळत आहे. 2 चेंडूवरती 2 सिंगल्स खर्च करत असताना बघायला मिळत आहे. गोलंदाजाचं नाव प्रवीण. अप्रतिम गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली या षटकात. 2 चेंडूंवरती 2 सिंगल्स बघायला मिळत आहे. आणि हा चेंडू आता मात्र जबरदस्त कनेक्शन आहे. व्हाट अ ब्रिलियंट. मेडिसिन पे मत मांगो थोड़ा और
चेंडूमध्ये 23 धावपळ करते त्यांच्या नावी बघतोय आपण. 3 षटकांच्या लढतीमध्ये कुठपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवेल, तकदीर पाडील. आणि आर्यन नाईक हे बघणं इंटरेस्टिंग असेल. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. पण एस्टनचा वेध घेण्यात कुठेतरी तो क्षेत्ररक्षक कमी पडलाय. कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. चांगल्या चेंडूला खेळत असताना कुठेतरी दमछाक झाली फलंदाज तकदीर पाटील याची. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेल्या यष्टीरक्षकाची देखील चुकी झाली. बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षण झालं. फेकी करीपर्यंत मात्र कुठेतरी नशीब बलवंत झाले. लास्ट नेक्स्ट बॉल आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चुकी झालीये. चुकीला माफी नाहीये. चेंडू तिथेच थांबला होता आणि इट्स रन आउट विकेट. नवीन फलंदाज आपल्याला बघायला बघतोय भानुदास म्हात्रे. अजून एक दर्जेदार फलंदाज. त्यासमोर गोलंदाज और बॉल आणि ह्या वेगळ्या चेंडूने मात्र ह्या षटकाची सांगता झाली. I can't stand still. There is so much to explore. Ask me what I'm doing now. I'll say, getting there, one step at a time. येताना बघायला मिळेल, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि महत्त्वपूर्ण षटक हे टार्गेट डिसाइडिंग सेट करणारं षटक कोणाच्या हाती दिलं जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. फलंदाजसाठी स्ट्राईक एंडला बघायला मिळेल आर्यन नाईक. नॉन स्ट्राईक एंडला भानुदास म्हात्रे. 2 षटकात 24 काढल्यात. या 6 चेंडूमध्ये कितपर्यंत नेऊन ठेवतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. काय टार्गेट सेट केला जाईल, कारण एक मातबगर संघ खेळत असताना कुठेतरी त्यांची रणनीती आखली गेली असेल. त्यांनी टार्गेट सेट केला असेल, माइंडमध्ये कुठेतरी एक टार्गेट ठरवला असेल. अतिशय चेंडू, हा चेंडू आता मात्र आतमध्ये घुसून सरळ सरळ झुलकावून दिला स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या. अप्रतिम फटका, षटकार. नेक्स्ट बॉल आणि आता मात्र पुन्हा एकदा तसाच रिझल्ट बघायला मिळतोय. व्हॉट अ ब्रिलियंट. आमचंच असणार. कुठेतरी मैदानातलं वर्चस्व, त्यांचं डॉमिनन्स प्रस्थापित करत असताना जीवदानी बामण डोंगरी संघ बघायला मिळतोय.
नाव कोणाचंही असो मित्रांनो, नाव कोणाचंही असो, पण मैदान आमचेच असणार. या लख प्रकाशात आज फक्त आमचाच विजय दिसणार. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आम्ही बाळगतो. म्हणूनच अंधाराला फाडून आम्ही रजनी क्रिकेट गाजवतो. नाव आहे जीवदानी बामणडोंगरी संघ. काय खेळ चाललाय अप्रतिम. धावसंख्या आपण बघतोय 36. 36 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. ऑन स्ट्राईक आर्यन नाईक. लगातारच्या 2 चेंडूंवरचे 2 षटकार आपण बघितले. षटकारांची हॅट्रिक बघायला मिळेल का? आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र गोलंदाजाने एक यॉर्कर प्रकारचा चेंडू डिलिव्हर केलाय. एकदा धावून पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. म्हणून दसमात्र्यांचं कौतुक असेल. कुठेतरी स्ट्राईक आर्यनकडे ठेवण्याचा त्यांचा मानस, इच्छा पूर्ण होताना बघायला मिळते. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 38. 38 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू आता मात्र लेग साइडला हिटिंग झोन मध्ये होता. आणि जसा हिटिंग झोन या षटकारच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 44 वरती. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढताना बघायला मिळते. काय फलंदाजी केली जाते. 8 चेंडू फेस करत असताना आर्यन नाईक वैयक्तिक पोहोचला 29 वरती आणि आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता एकदा पुन्हा एकदा चेंडू त्याच क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय. षटकाराचा
गेल्या आणि 57 धावांचं मात्र लक्ष आहे. 2024-25 मध्ये पवन सर काय धुमाकूळ अक्षरशः घातला होता. रायगडमध्ये जवळजवळ टॉपचा संघ ठरला होता. 29हून अधिक मात्र बक्षीस मारले होते जीवदानी बामणडोंगरे टीमनं. आणि आज मात्र तोच संघ खेळणार. पारगाव संघासमोर बनवच्या तब्बल 57 धावा. अतिशय रंगतदार मॅच आपण पाहतोय. आज जयजीत एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आमदार चषक 2026 ही रजनी आणि या रजनीची मात्र शेवटची रजनी आहे. आज मगाशी सांगितलं आज समालोचक असतील, पंच असतील, आमचे डीजे मास्टर असतील, यांची मात्र तेजी आहे कारण आज काल्याचं मात्र कीर्तन असेल. चला एका मात्र वार्मा पाहायला भेल तो. चला पहिली जोडी मैदानामध्ये आहे पारगाव संघाची आणि कोण येणार मात्र सलामी गोलंदाज. एका बाजूला मात्र कुणाल असेल, दुसऱ्या बाजूला मात्र प्रवीण. कुणाल आणि प्रवीणाची जोडी पाहायला मिळते. पहिला चेंडू फेकल्यापासून मात्र तुम्हाला हल्ला करावा लागेल, बॅटचा फेस ओपन करावा लागेल पहिल्या चेंडूपासून. कारण समोर मात्र आहे तगडा संघ जीवदानी बामणडोंगरी संघ. त्याच्या अगेन्स्ट मात्र ही झुंज पाहायला मिळतोय. दोन्ही ताकदवर संघ आहेत, दोन्ही जिद्दी संघ आहेत. सहजासहजी पराभव स्वीकारत नाहीत, परंतु ही मात्र स्पर्धा आहे. 18 मध्ये बनवाच्या तब्बल 57 धावा. त्यानंतर एक शेवटची मॅच पाहायला मिळेल. कोण होणार चॅम्पियन 2026 आमदार चषकाची ट्रॉफी मात्र पहिल्या क्रमांकाची कोण घेऊन जाणार. गेम ऑन. पंचांचा एकदा ग्रीन सिग्नल मात्र होणार सामन्याला सुरुवात. कुणाल आणि प्रवीण समोर गोलंदाजी ट्रॅकवर तयार. आदित्य पाटील बांब स्ट्रायकर मात्र पाहतो आपण कुणाल. आदित्य पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तयार. बामणडोंगरे एक्सप्रेस प्रचंड वेगानं चेंडू फेकणार हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू फेकणार समोर मात्र आहे कुणाल साठी. 18 मध्ये बनवायच्या तब्बल 57 धावा. अतिशय रंगतदार आणि महत्वाची मॅच. सर्व प्रेक्षकांचं लक्ष मॅच मध्ये पाहतो आपण. दोन्ही मात्र जिद्दी संघ आहेत, परंतु क्रिकेट आहे. स्ट्रायकिंगला पाहतोय कुणाल. तुम्हाला पहिल्या चेंडूपासून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. गेम ऑन. यस होत विकेट. पहिला चेंडू आदित्यचा आला तसा माघारी पाठवलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय. काय सुंदर फुटवर्क. टाइम बे मिसल लॉक केला. कुणाल तारेकरच्या बॅट मधून आता पहिला आला मात्र षटका. स्वतःचं खातं खोल 6 धावानं आदित्य पाटील. यावेळी क्या बात आहे. क्लीन बोल्ड दांडा गोल आणि विकेट नंबर फर्स्ट एनर बॅक टू द डगआउट. जर तू माझ्यावर षटकार मारू शकतोस तर मी तुला बाद करू शकतो. हा मात्र क्रिकेट आहे. काय सुंदर सुरुवात झाली होती स्मायरा सिमेंट्स आपल्या पारगाव संघाची. आल्या आल्या मात्र 6 धावांनी मात्र श्री गणेशाला सुरुवात केली होती. मात्र सुंदर चेंडू फेकला गेला आणि क्लीन बोल्ड केला मात्र कुणाल तारेकरला. वनडाऊचा बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावर पाहायला मिळतोय. आतिश मात्र समोर मात्र आदित्य पाटील. आदित्यने आतापर्यंत मात्र 2 चेंडू फेकले गेले. तोच आदित्य वेग आणि वेग. त्यामध्ये आडवे पाटी खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता. मिडऑनला दिशेला मिड विकेटला आहे तिथे फिल्डर. एक मात्र सिंगल फिल्डर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या एका सिंगलने मात्र संघ पोहोचतोय बरोबर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर मात्र 7 या धावसंख्येवर. 3 ओव्हरची मॅच. आता 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. 2.5 शतक 2 षटक आणि 3 बॉल. 15-50 समीकरण आहे. समीकरण सोडवणार का पारगाव संघ. आदित्य
क्या बात, यावेळी अतिशय सुंदर चेंडू फेकला, जेवढा वेगाने मध्ये चेंडू फेकला गेला, सुंदर लाईन, सुंदर लेंथ. विकेट किपर देखील मध्ये थोडासा दूरवर पाहायला मिळतोय. एखादा डॉट चेंडू गेला की मध्ये प्रेशर असेल, एखादा मोठा फटका आला की समीकरण मध्ये सुटू शकतोय. आता 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 50 धावांची आवश्यकता. आता मात्र देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र बॅटिंग करावीच लागेल तुम्हाला. यावेळी मात्र बॉडीला चेंडू आदलला गेला, ऑन साईडला पॉलो 3 मध्ये चेंडू आहे स्वतःच्या. मात्र एक सिंगल रोखू शकत नाही. एक मात्र धाव संख्या बिल्डर, एका दुक्के से काम चलने वाला नहीं है. अगर आपको मैच जीतना है तो चौके और छक्के की बहुचारे करने होगी. आता चेंडू शिल्लक मात्र असतील. बरोबर कदाचित अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकातील. 1-8 धाव संख्या पाहायला मिळतोय. काय सुरुवात सुंदर झाली होती. पहिल्या चेंडूवर आला षटका, त्यानंतर कमबॅक केलं मात्र गोलंदाज आदित्य पाटीलनी. क्या बात आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ना शेंडा ना पाटीलने सुंदर गोलंदाजी केले. पहिल्या शतक हाताळले गेले, मात्र 8 धावा दिल्या, 2 विकेट्स मात्र बिलवलं गेलं. आदित्य पाटील संघनायकाचा विश्वास ज्याने प्राप्त केला तो मात्र गोलंदाज आदित्य पाटील. चेंज ऑफ पेस येणार मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवर मध्ये तयार. कल्पेश ठाकूर कल्पेश ठाकूरचा पहिला चेंडू. यावेळेस मात्र क्या बात आहे, चेंडू आला पट्ट्यामध्ये, पाठवला मैदानाच्या बाहेर. पंच सांगतात की हा मात्र आहे षटकार. देखना फटका पाहायला मिळाला गेला बॅट मधून. धावसंख्या पाहायला मिळते बरोबर 2 बाद 14 अशी धावसंख्या. आता 11 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता मात्र आहे. अतिशय रंगतदार मॅच आपण एन्जॉय करतोय. फ्रंटफुकला आला, शफल झाला, खेळू काढलाय ऑन साईडला. तिथं कॉर्नरच्या दिशेने मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे. पहिली धाव मात्र कंप्लीट केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. एकच सिंगल बिल्डर, या एका सिंगलने मात्र संघ पोचतोय बरोबर 15 या धावसंख्येवर. आता 10 चेंडूमध्ये 40 बनवायचे आहेत. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर चौकार षटकाराशिवाय मात्र पर्याय नाही. तो खेळ तुम्हाला करावा लागेल. कल्पेश यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता शॉर्ट लेगच्या दिशेनं. मात्र बॅट आणि चेंडू याच्या स्लॉटमध्ये पट्ट्यात चेंडू आला नाही. मात्र पुन्हा एकदा एक पंचांचा अबंध धावेचा इशारा यावेळेस पाहायला मिळतो. अतिरिक्त रन्स 1 रन्स मिळणार. मात्र धावसंख्या मात्र आहे 16. यावेळेस फ्रंटफुकला आला, शफल झाला, लॉंग ऑनच्या दिशेने मात्र पाहायला मिळतोय. तिथं मात्र यावेळेस सुंदरसा झेल टिपला जातोय. मात्र होणार फलंदाज नवीन फलंदाज स्ट्राईक इनला उचवताचा फलंदाज कल्पेश ठाकूर. काय होत आहे, जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर मात्र अतिशय थोडा मात्र दुर्बळ आहे. ऑनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळेस डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. संदेश गोंधळीचा मात्र संघ पाहायला मिळतोय, ज्याच्या नावावर आतापर्यंत 7 बाईक आणि 14
सायकल मात्र आहे तो संदेश गोंधली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आलाय पट्ट्यात आलाय आणि एका टप्प्याने चेंडू जातोय. 4 धावांसाठी आला मात्र चौकार. गाडी नंबर 0823. डीजे बंधन तोक सुंदर स्वांग. आता 7 चेंडू आणि 7 मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. मॅच देखील महत्वाची आहे. 7-37. यावेळेस पुन्हा एकदा क्लीन बॉल. हा तिसरा होता विकेट क्लीन बॉल या इनिंग्स मधील. इधर मध्ये पुन्हा एकदा डगआउट मध्ये विकेट नंबर 4. मध्ये चेंडू पाहायला मिळतो. हा मात्र आलाय मोठा फटका नक्कीच षटकार. पंचांचा तो इशारा. धावसंख्या मात्र आहे या 6 धावांनी धावसंख्या पाहायला मिळतोय 26. पहिल्या चेंडू मात्र षटकार आल्यानंतर झेलचा घेण्याचा मात्र सुंदर प्रयत्न केला होता, परंतु एक सिंगल मात्र मिळणार या चेंडूवर. भाडुदास म्हात्रे वैयक्तिक पहिले संघातर्फे तिसरं षटक आपण हाताळताना पाहतो आपण. आता 4 चेंडू आणि 4 चेंडूवर 30 धावांची आवश्यकता आहे. जर तुम्ही 4 षटकार लगावलेत, क्या बात आहे. पुन्हा एकदा मोठा बिगिट केलाय. जातोय बरोबर पाईन लेगच्या दिशेने बॅकोस्क्वेअर लेगच्या गॅप सिलेक्शन मध्ये. हा मात्र आलाय मोठा बिगिट षटकार. छत्तीस 38 39 देखील धावचा दावा निघालेला आहे. तो उग्र क्रिकेट प्रत्येक डोळ्याने मात्र बघितला. हा क्रिकेट मात्र आहे. कधी कधी 6 मध्ये 6 निघत नाही, कधी कधी 6 मध्ये 36 निघतात. हा मात्र क्रिकेट आहे. भाडुदास म्हात्रे एक सुंदर गोलंदाज. जरी 2 षटकार आले असले तरी आता 3 चेंडू 24 धावा. यावेळेस मात्र चेंडू जातोय पाहायला मिळतोय शॉर्ट टर्मिनच्या दिशेनं. तिथं आहे फिल्डर. एक सिंगल बिलणार. तर औपचारिकता मात्र शिल्लक असेल या मॅच मधील. त्यानंतर मात्र शेवटची मॅच पाहायला मिळेल. कोण होणार चॅम्पियन? अव्वल तो अव्वल आमदार चषक 2026. यावर रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा प्रयत्न पसला जातोय. तर 2 चेंडू 2 मध्ये 23. आता कदाचित उत्तर चला ते शेवटचा मध्ये एक चेंडू शिल्लक आहे आणि 22 धावांची आवश्यकता. 4 बाद 35. यस पंचांचा अवंतर धाव. यस थँक्यू समजलं पंच. आम्ही अवंतर चेंडू 1-21. यावेळी जागा बदलली. बॅटफोरला गेला परंतु चेंडू खेळू काढला ऑन साईडच्या स्टेट रवच्या बद्दल दिशेने पाहायला मिळतो आणि पंचांचा येतो यावेळेस 4 धावांचा इशारा. सर आता बोरकर संघाला विनंती आहे आपण यायचं आहे टॉससाठी आणि जीवदानी बामणडोंगरी या संघाला विनंती असेल आपण टू कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे. चला ज्यांनी 10 चेंडू मध्ये 41 धावांची लयलूट केली, अक्षरशः त्या नावाचं वादळ उठलं होतं अगोदरच्या या इनिंग्स मध्ये.
आर्यनला विनंती असेल कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. आर्यन ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 10 चेंडू 41 धावा. चला आर्यन आपण स्पीडअप करायचं आहे, या पण यायचं आहे आणि